तर मित्रांनो, ॲरोमॅटिसिटी या चॅप्टरमध्ये जास्तीत जास्त आले तर मोस्ट ऑफ मॅक्झिमम 4 मार्क्ससाठी क्वेश्चन येईल आणि मिनिमम 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असेल फॉर सेट, नेट, गेट अँड एनी एंट्रन्स एक्झाम or also semester exam. The aromaticity in chapter in which the aromaticity, anti-aromatics आणि नॉन ॲरोमॅटिक आणि ग्लोबी ॲरोमॅटिक्स हे 4 पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये ॲरोमॅटिसिटी बघायची जर झाली तर ॲरोमॅटिसिटीमध्ये आपल्याला काही कंडिशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की स्ट्रक्चर प्लेनर पाहिजे. आपल्याला काही कंडिशन असणं खूप महत्त्वाचं आहे की स्ट्रक्चर सुरुवातीला हे प्लेनर आहेत, स्ट्रक्चर प्लेनर हवेत. त्यानंतर SP2 म्हणजेच अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्डचं कॉन्जुगेशन पाहिजे, रेझोनन्स झालं पाहिजे. देन प्रॉपर कॉन्जुगेशन पाहिजे आणि हुकेल्स रूल्स, जो हकल्स रूल्स आहे तो फॉलो केला पाहिजे. आणि एक इम्पॉर्टंट ट्रिक्स फॉर MCQ, त्यासाठी एक इम्पॉर्टंट ट्रिक्स आपण बघू शकतो. तर जे काही नंबर ऑफ पाय बॉन्ड्स आहेत, ठीक आहे, ते ऑड पाहिजेत. ऑड नंबर ऑफ पाय बॉन्ड जर असेल तर आपण बघितल्या सांगू शकतो की गिवन रिॲक्शन किंवा दिलेल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जो काही क्वेश्चन विचारलेला असतो, द फॉलोइंग स्ट्रक्चर्स विच आर द ॲरोमॅटिक, तर तुम्ही सांगू शकता कोणता ॲरोमॅटिक आहे. त्यावरनं तुम्ही ऑप्शन A, B, C हे सांगू शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकता की कोणता ॲरोमॅटिक आहे, कोणता ॲरोमॅटिक नाही. त्यासाठी एक्झाम्पल म्हणून जर बेन्झिन जर बघितला, ठीक आहे, बेन्झिन जर बघितला त्यामध्ये 3 नंबर ऑफ पाय बॉन्ड्स आहेत, म्हणजेच ऑड आहेत. यावरनं तुम्ही देखील सांगू शकतात की हुकेल्स रूल आणि सर्व रूल्स फॉलो करतो. सायक्लिक आहे, प्लेनर आहे, कॉन्जुगेशन आहे, 4n+2 इलेक्ट्रॉन्स फॉलो करतो. ठीक आहे. तसंच नेक्स्ट पॉईंटबद्दल बोलायचं जर झालं, एक्झाम्पल म्हणून तुम्ही बघू शकता. तसंच अँटी ॲरोमॅटिक. अँटी ॲरोमॅटिक म्हणजे काय, यामध्ये स्ट्रक्चर प्लेनर असतं. ठीक आहे, स्ट्रक्चर प्लेनर असेल, SP2 SP टाईप डबल बॉन्ड सिंगल बॉन्डचं. त्यानंतर कॉन्जुगेशन असेल, हकल्स रूल फॉलो नाही होत, डज नॉट फॉलो हकल्स रूल, तर मग काय फॉलो होतं, तर 4n+2 इलेक्ट्रॉन्स फॉलो केलं जातं. 4n+2 इलेक्ट्रॉन्स, 4n+2 इलेक्ट्रॉन्स फॉलो केले जातात. यामध्ये 4n+2 इलेक्ट्रॉन्स हे हकल्स रूल्समध्ये फॉलो होतं. तर यामध्ये 4n हा फॉर्म्युला यूज करून आपण ॲरोमॅटिक्स अँटी ॲरोमॅटिक यामधला डिफरन्स सांगू शकतो. तर 4n यूज करून आपण अँटी ॲरोमॅटिक आहे असं सांगू शकतो. तसंच एक MCQ, तुमचा जर क्वेश्चन MCQ जर असेल तर त्यासाठी ट्रिक आहे. तर ती ट्रिक काय, तर नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स बघाल, नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स तर ते इवन नंबरमध्ये पाहिजे. ओके, इवन नंबर, ठीक आहे, इवन नंबरमध्ये पाहिजे. नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आर इन इवन नंबर. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इवन असेल तर अँटी ॲरोमॅटिक असेल, कॉन्जुगेशनमध्ये असेल आणि हॉकल्स रूल जर फॉलो करत नसेल तर तुम्ही सांगू शकता की गिवन ॲरोमॅटिक कंपाऊंड, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अँटी ॲरोमॅटिक, अशा पद्धतीने तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक. त्यानंतर नेक्स्ट जर बघायचं झालं की नॉन ॲरोमॅटिक तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार, तर नॉन ॲरोमॅटिकमध्ये डज नॉट फॉलो सायक्लिक रिंग, ऑल्सो डज नॉट फॉलो हकल्स रूल्स
and most important does not form a conjugation alternate sp to sp hybridizations. ओके, म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड हा नसणार आहे. ओके, नॉन ॲरोमॅटिक. ठीक आहे, तसं तुम्ही एक्झाम्पल पण बघू शकता नॉन ॲरोमॅटिकची. ठीक आहे, MCQमध्ये तुम्हाला क्वेश्चन हा मोस्ट ऑफ जास्तीत जास्त 2 मार्क्स और 4 मार्क्ससाठी विचारला जातो. मग तुमची एक्झाम ती कोणतीही असो, तुम्ही जर नेट, सेट, गेट, पेट तसेच सेमिस्टर एक्झाम, एंट्रन्स एक्झाम देत असाल तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा टॉपिक छोटा असल्या कारणास्तव आपण याला जास्त वेटेज देणं इम्पॉर्टंट नाही. सो तुम्ही बघू शकता. तसंच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.